जाऊया मॅच कडे. चला, पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सर्वेश तयार. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निखिल आणि उत्कर्ष. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला निखिल पाहायला मिळते. नो स्ट्राईकला उत्कर्ष पाहायला मिळते. पहिला बॉल चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यावर यावेळेस उसळी पाहायला मिळते. डॉट बॉल. निखिल स्ट्राईकवर टॉस विन केला. बॅटिंगचा निर्णय घेतला. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. प्रणय आहेत जिथे शॉर्ट थर्डमॅनला फील्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. एकदा मेल. सर्वेश हा गोलंदाज. 2 बॉल 1. आपण पाहू शकता मॅच सुरू आहे. एक बाजूला टीम असेल पाम फिल्डिंग करताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला नवापूर बी. ओव्हर क्रमांक पहिलं आणि 2 बॉलचा खेळ होते. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार सर्वेश. तयार सर्वेश गोलंदाजी मार्कवर. चला, बी फास्ट. पाम टीम फास्ट खेळा. स्लोवर गतीचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता कीपर कडून. अल्केश कडून थोडी चुकी होत असताना सिंगल मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जा. स्कोरबोर्ड 3. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. सॉरी 2 झाले धावा. चेंडू झाले 3. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आहे. गोलंदाजीसाठी आपण बघू शकता गोलंदाज तयार. जिथे आपण बघू शकता धावफलक 3 पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ होतोय. 3 धावा धावफलकावर. यावेळेस थोडा रचनात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न प्रणयच्या थोड्या पुढे पडतोय. एक धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 4. आता मात्र शेवटच्या बॉलवर आलाय मोठा हिट. चेंडू चालला मैदानाच्या बाहेर. 6 धावेसाठी. पहिलं षटक समाप्तीनंतर धावफलक 10. 1-0. मजव. थँक्यू. लक्ष दुसरं ओव्हर घेऊन तयार. गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 10 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धा आपण पाहू शकतात. विठ्ठल रखुमाई चषक कुंभवली क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धा. चांगला बॉल. तेवढा चांगला फटका. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र पूर्ण होत असताना नवापूर बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाम. जास्त लांबचे गाव नाहीत. जवळजवळचीच गावं एकमेकाच्या विरोधात खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यानंतर होणारी पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल शौर्य 11 बोईसर आणि कोळी बॉईज दांडी या दोन टीम मध्ये. फटका देखील मात्र थोड्या वेळात हवेमध्ये होता. लोकांना क्षेत्ररक्षक आहे आणि एकदम हे फेकी तेवढी चांगली नव्हती, खराब आहे. परंतु सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 13 धावा फलकावर. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी यायचंय. कोळी बॉईज दांडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये शौर्य 11 बोईसर या दोन टीम मध्ये असेल मॅच. यावेळेस फटका फसलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचतोय परंतु कॅच ड्रॉप करते असं वाटलं होतं. ज्या रीतीने मात्र क्षेत्ररक्षणाचं रिॲक्शन होतं, अगदी बॉडी लँग्वेज होती, आरामात कॅच पकडला जाईल, परंतु कॅच ड्रॉप होताना मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 2 ने पुढे जाईल. धावफलक 14 स्कोर कार्डवर. 3 मध्ये 4 आले, 3 बॉल बाकी आहेत. दोन आहेत, माफ करा 15 झाले. डाव्या हाताचा फलंदाज, यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू चाललाय डीप मध्ये, मैदानाच्या बाहेर. 6 धावेसाठी गुड बॅटिंग निखिल, क्या बात आहे. अप्रतिम स्ट्रोक खेळले जात आहेत. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21-21. कमालीचे फटके खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये निखिलची कॅच ड्रॉप केली मागच्याच बॉलवर. बघा, एका चांगल्या प्लेअरला तुम्ही संधी देणार तर तुम्ही स्वतःच्या टीमला बॅकफुटवर ढकलणार आणि आपण पाहू शकता फटका हा देखील मात्र प्रॉपर टायमिंग नाही झालंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण केली, पुन्हा एकदा थोडी मिस फिल्डिंग होत असताना 2 पूर्ण. वारंवार मयूर कडून थोडी गफलत होत आहे. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जात आहे. स्कोरबोर्डचा विचार का 23 स्कोर कार्डवर. मागच्या मॅच मध्ये 26 धावा डिफेन्स केल्या होत्या कुंभोली संघाविरुद्ध नवापूर बी टीमने. यावेळेस फिरवायचा प्रयत्न केला, फटका मात्र इकडे कॅप मध्ये आहे. 1 बाउन्स, सीमा पार, येतोय चौकार, बिग ओव्हर. 2 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होतोय. धावफलकचा विचार केला, धावफलक 27-27 स्कोर कार्डवर बजाव. थँक्यू. लकेश नवीन गोलंदाज तिसऱ्या ओव्हर मध्ये. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. पहिली इनिंग बॅटिंगची निवड केली टॉस विन करून, आणि का केली हे दाखवलं मैदानाच्या आतमध्ये निखिलने. वारंवार तुम्ही निखिलला संधी दिली आणि आता मात्र कुठे ना कुठे त्याच्या बॅट मधून ज्या धावा येत आहेत त्या मनामध्ये कुठे ना कुठे घाव करून जात आहेत. चला घाई करा ना, पाम टीम फास्ट खेळा, भरपूर वेळ घेतला जातोय. सौरवेश बी फास्ट. चला कोणी एकाने क्षेत्ररक्षण लावा. शेवटचीवर अल्केश तयार. पहिला बॉल अल्केश. चांगला बॉल आहे, चेंडू गेला किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना उत्कर्ष स्ट्राईकला. उत्कर्ष सध्या तरी मात्र नो स्ट्राईकचा फलंदाज कमाल करतोय निखिल, आणि चर्चा झाली दोघांमध्ये. 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिथे आपण बघू शकतात चांगला फटका खेळलाय परफेक्ट टायमिंगने, परंतु चाहत असताना मिड ऑनला एक धाव येणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर
या बॅच आपण बघू शकता 28-28 4 बॉल बाकी आहेत. चला टॉस साठी या कोळी बॉईज दांडी कॅप्टनला पाठवा. शौर्य 11चा कॅप्टन इकडे उपस्थित आहे. परफेक्ट इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. विनंती आहे दोन्ही कॅप्टनला आपण येऊन राहा टॉस बॉक्स कडे. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता मात्र इकडे काय होतं क्लीन बोल्ड सुपर गोलंदाजी अल्केश गायकवाडची विकेट बिग विकेट बजाव. थँक्यू. 3 बॉल जिथे मात्र चांगले हाताळले जात आहेत आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अल्केश तयार. तपेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना 2 मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी तपेश कडून पाहायला मिळाली. या मॅच मध्ये बघूया काय करतोय तपेश. गोलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी तपेश कडून. नंतर फलंदाजीमध्ये बघूया कशी कामगिरी होणार. शेवटचे 3 बॉल. चांगला बॉल आहे चांगला बॉल आहे. क्या बात आहे अल्केश. शेवटच्या क्षणाला कमबॅक करून देताना आपल्या टीमला. डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आमचे पाम गावाचे चिरागजी संखे यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. फटका फसलाय परंतु पोहोचेल का नाही. पोहोचतो परंतु कॅच नाही टिपता आला. 2 धब्बा इथे परिपूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. तिसऱ्याचा प्रयत्न गुड रनिंग आणि विकेट. अगदी असं वाटलं होतं की पोहोचून जाईल इकडे फलंदाज परंतु विकेट येत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल असेल. धावफलकचा विचार केला. धावफलक 30 स्कोर कार्ड वर वाजव. थँक्यू. 30 धावा झालेत आणि जिथे आपण बघू शकता तर शेवटचं चेंडू शेवटच्या ओव्हर मधला पियुष नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. आजची रात्र गेल्यानंतर चिरागजी संखे सर मानसजी पिंपळे सर उद्या फ्री. आयोजक कमिटी उद्या फ्री होणार. उद्या रेस्ट एकदम व्यवस्थित रेस्ट. आणि इकडे मात्र फटका सजवलाय परंतु ही आठवण राहणार. एकदा थोडा वारा आला. थोडा वारा आलाय आता. कुठे ना गरमीचे दिवस आहेत परंतु धावा झाल्या त्या म्हणजेच 33 टू विन. शेवटच्या ओव्हर मध्ये कमबॅक करून दिलं. अल्केशने 5 धावा खर्च केल्या. चला जाऊया टॉस कडे जिथे आमचे साथी समालोचक कौशलजी संखे याच गावातील गोडगळ्याचे धनी जोडले जातील. चला सय्यदजी विश्वास आपण नाणेफेकीत चौकोल करण्यासाठी इथे मात्र मुख्य अतिथी म्हणून हॅलो हॅलो चिक हॅलो. कुंभोली क्रिकेट क्लब आयोजित विठ्ठल चषक 2026 टॉस का बॉक्स मध्ये आपण आता जोडले जातोय. एका सामन्याला बाजूला आपण संघ पाहतोय.
शौर्य 11 बोईसर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो कोळी बॉईज दांडी. चला नाणेफेकीचं कोल आता करतील मुख्य आयोजक मिस्टर चिरागजी संके. नाणेफेकीचं कोल इथे मात्र केलं जाईल. विठ्ठल रखमाई कॉल आलाय आणि विठ्ठल रखमाई कॉल इथे मात्र झालाय. तर नाणेफेकीचं कॉल आपण जिंकलाय. कोळी बॉईज दांडी. आपला निर्णय काय असेल क्षेत्ररक्षक असणार. आणि ही टुर्नामेंटच्या बद्दल तुम्हाला काय म्हणायचं? टुर्नामेंट खूपच सुंदर आहे आणि लाईट सुद्धा चांगले आहे. निश्चितच आपण क्षेत्ररक्षण घेतलंय आणि किती धावा पण तुम्हाला रोखायचं असेल. समोर तुम्ही संघ पाहतायत. समोरच्या संघाला आम्ही 25 ते 30 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. चला 25 ते 30 मध्ये आपण विचार केला की रोखण्याचा प्रयत्न करतील. आपल्या मनामध्ये किती धावसंख्या असेल पण समोर एक चांगलीच बॅटिंग आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. समोरची टीम स्ट्रॉंग आहे त्या उद्देशानेच परफॉर्मन्स घेऊ. निश्चितच आपण आता पाहतोय नाणेफेकीचा कॉल झालाय. नाणेफेकीचा कॉल आपण पाहिलं की कोळी बॉईज बुल्स दांडी संघाने जिंकलाय. तसं त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे बदल स्वीकारला गेलाय. आता आपण वळूयात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले जातील प्रीतमजी खरंच. धन्यवाद. आपण ऐकत होतात कौशलजी संके यांना. याच गावातील एक गोड आवाज गेले 4 रात्र आपल्याला ऐकायला मिळतोय. अठरा बॉल मध्ये बनवायचे 33-32 बनवलेले आहेत आणि आता मात्र कुंभवली गावचे आहेत ना, बऱ्याच जणांना कॅमेरा शिकवला जातोय. या अगोदर मानसला बघितलं, आता हनीला पण बघतायत. हळूहळू आयुषला देखील बघतायत. हळूहळू मात्र ओमसाईला हे मेंबर्स मिळतील, जॉईन होतील. शुभमला देखील बघतील. मजा करत आहेत सध्या तरी. 4 हॅलो. पहिलाच बॉल तिखट तिखट बॉल होता. मॅचच्या समोर किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 33 धावेचा आव्हान आहे खऱ्या अर्थाने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. आणि कुंभवलीचे जे पण युवा आपल्याला नेतृत्व पाहायला मिळतंय, युवा जी मंडळी इकडे आहे त्यांच्यामध्ये टाइम कसा गेला कळलं नाही. 4 दिवस खऱ्या अर्थाने असं वाटतं मी कुंभवलीचाच आहे की काही. 4 दिवस इतकी मजा केलंय. 4 रात्र इतकी मजा केलंय. चिराग दादाचा आणि मानस दादाचा देखील धन्यवाद आहे की आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली या स्पर्धेमध्ये. मजेशीर मजेशीर अगदी माझ्या आयुष्यातली मजेशीर स्पर्धा आहे ज्यामध्ये अगदी मी मजा केली. बघूया ऋषी आणि पारितोषिक अल्केश याच्यासाठी लगावलं आहे. 1000 रुपये कॅश प्राईज दिलं जाईल 3 षटकाराला. दोघांची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये सर्वेश आणि अल्केश. आणि एकदा बसेल. कालच्या रात्रीमध्ये सर्वेशचा काय खेळ पाहायला मिळाला. अप्रतिम बॅटिंग होती. चौकार षटकार आतिषबाजी होती मैदानाच्या आतमध्ये. 14 षटकार आले. आज बघूया आज किती येत आहेत. बॉल झाले 3, धावा झाल्या 2. 33चं आव्हान. यानंतर बॅटिंग करताना शौर्य 11 बोईसर पाहायला मिळेल. यावेळेस फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच टिपला जातोय. पहिला झटका. बिग विकेट अल्केश गायकवाड. बॅक टू डगआउट. बजाव. थँक्यू डीजे मास्टर.
खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर मे महिना आणि शेवटचा हप्ता असेल पुढचा, क्रिकेट थोड्या दिवसाकरता म्हणजे पावसाळ्यात बंद देखील राहतो. रबर क्रिकेट चालतो, परंतु खऱ्या अर्थाने आपल्यासाठी टेनिस क्रिकेट आहे. जो 4 महिने, 3 महिने आपण बघू शकतात. त्या 3 महिन्यानंतर नक्कीच पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये उतरूया. परंतु सध्या तरी बघूया कुंभोली गावामध्ये ही स्पर्धा मे महिन्यामध्ये जिथे 21, 22, 23, 24 आजची 24 तारीख खऱ्या अर्थाने दिवस पलटलाय. 12 वाजून गेलेत 25 तारीख आपल्याला पाहायला मिळते. आणि जिथे पावसाळा सुरू होतो ना तिकडे बरेचसे प्लॅनिंग असतात आणि कुंभवलीचे हे जे क्रिकेट क्लबचे मेंबर्स आहेत त्यांनी देखील प्लॅनिंग केली असेल की मॅच संपल्यानंतर कुठेतरी फिरायला जाऊया आपण आणि बस बोलवली जाईल, बॅग भरून ठेवा. पुढच्या वर्षी नवीन काहीतरी याच मैदानावर आणि हेच आयोजक आपल्याला पाहायला मिळतील. प्राइस देखील वाढला जाईल आणि आपल्याला ऑल इंडियाचे खेळाडू देखील इकडे मला तर वाटते पाहायला मिळतील. या मैदानावर भरपूर खेळाडू खेळून देखील गेले आहेत. टेनिस जगतातला गॉड ऑफ क्रिकेट टेनिस कृष्णा सातपुते सर देखील या मैदानावर खेळून गेलेले आहेत. अगदी इतिहास आहे या मैदानाचा. मोठमोठे दिग्गज खेळाडू या मैदानावर आपल्याला पाहायला मिळालेत. हे आयोजन असतं कुंभवली गावामध्ये आणि ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये नेहमीच पाहायला मिळते. पुढच्या वर्षी तब्बल 1 लाखाचं पारितोषिक. हनेश बारी यांचं एटीएम ओपन झालंय. कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक विकेट घेतलं तर 5,000 रुपये देण्यात येतील. 5000. नवापूरचा हनीश बारी आपण बघू शकतात ज्याचं एटीएम आता झालं ओपन. यस, पुढच्या वर्षी 32 टीमला प्राधान्य दिलं जाईल आणि 5 दिवसाची ती स्पर्धा असेल आणि 1 लाखाची असेल आणि त्यामध्ये पालघर जिल्ह्याचे आयकॉन खेळाडू आपल्याला सुपर 8 मध्ये पाहायला मिळतील. हे आयोजन आपल्याला पुढच्या वर्षी कुंभवली गावामध्ये याच क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार. धावा झालेत पहिल्या षटकानंतर 4 फक्त. थोडा आमचे साथी समालोचकाला फोन आलाय की पाऊस आलाय, आल्लेवाडीपर्यंत पोहोचलाय. परंतु देवाची कृपा असेल, विठ्ठल रखुमाईची कृपा असेल तर आपलं मॅच ह्या पूर्ण होतील हीच प्रार्थना करतोय विठ्ठल रखुमाईकडे. आणि आपण बघू शकतात कुंभवली गावामध्ये फटका फसलाय सर्वेचा, उंच गेलाय. आओ, कॅच ड्रॉप. यस, कधी कधी एफर्ट दाखवण्याच्या नादामध्ये आहे ना क्षेत्ररक्षक चुकी करतोय. हे बघा, थोडी नाराजगी आणि 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 6 सर्वेशला मिळते संधी. अजूनही 27 पाहिजेत जिंकण्यासाठी. बॉल असतील 11. बॉल 27 धावेची गरज. खऱ्या अर्थाने चला घाई करा ना, दोन्ही टीमला विनंती आहे थोडं फास्ट खेळा. बघा पाऊस आला, आल्लेवाडीला जोरदार पाऊस सुरू आहे. इकडे पाऊस येईपर्यंत किमान 2 मॅच, या पुढचे एक आणि त्या पुढचे एक, त्या 2 मॅच तरी संपल्या पाहिजेत. नाही तर ऑर्गनायझर सांगतायत की जसं जमेल तसे फायनल होतील टॉसवर, नाही तर बॉल आउट. कारण की उद्या परवा ढकलायची नाही स्पर्धा. आता आता ऑर्गनायझर वाले कंटाळलेत. पुढे येऊन फटका सजवलाय. पुन्हा एकदा फुलटस मिळाला होता. चेंडू गली रिजन मध्ये एकदम मेल. 2 संधी मिळाली होती सर्वेशला फुलटस बॉल, परंतु खूप दूरवरून अवैध बॉडी खेळण्याचा प्रयत्न. यस, बघूया सर्वेशने जर षटकार खेचला, आयोजक चिरागजी संके यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपये कॅश प्राइज. धावा झाले त्या म्हणजेच 7 दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला चिराग भाऊ पाहायला मिळते.
गुड बॉल, क्या बात आहे, सुपर बॉल तन्मय, परफेक्ट यॉर्कर चेंडू, डॉट बॉल येत असताना मागच्या मॅचचा हिरो तन्मय, परंतु काय गोलंदाजी इकडे मात्र नवापूर बी टीम कडून लो गटचे पॅनल आणि लो गटच्या पॅनल मध्ये नवापूर बी ची एंट्री. सुपर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक बॉलला टाळ्या वाजल्या जातात, प्रत्येक बॉलला टाळ्या वाजतायत. हा सपोर्ट असणं गरजेचं आहे. 11 प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आणि 12वा प्लेयर मैदानाच्या बाहेर, परंतु तन्मयचा फटका इथे करंट देऊन जाणारा आणि चटका देऊन जाणारा. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावर, 20 पाहिजेत. 8 बॉल 20 ची गरज. ताकद पॉवर इकडे दाखवली फलंदाजाने आणि तन्मय, क्या बात आहे. 3 बॉल 3 षटकार, 1000 रुपये. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. चिरागजी संके साहेबांकडून देण्यात येईल. एक धाव असेल 7 मध्ये 19. मॅच ऍक्च्युली थोडी मोठी झाली पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु सर्वेश आणि तन्मय इथून मॅच बनवू शकेल का? चेंडू असतील 7 आणि 7 बॉल मध्ये बनवायचे 19. धावा झाले 14. यावेळेस काय आहे, सर्वेश सर्वपूर्ण समर्पण आणि चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. ना सूरत देखते ना मुरत देखते, अपनी टीम की जरूरत देखते. षटकार, 6 धावा. आता 13 पाहिजेत 6 बॉल मध्ये. बजाव. थँक्यू. चेंडू इकडे 6 आहेत, धावा बनवायच्या आहेत 13. मागच्या 3 बॉलचा विचार केला तर 2 षटकार, एक तन्मयने लगावला, एक सर्वेशने लगावला. हॅट्रिक षटकारासाठी चिरागजी संके साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दोन्ही फलंदाज बघूया. सध्या तरी 13 ची गरज आहे. तन्मय स्ट्राईक वर, गोलंदाज तपेश. तपेश प्रत्येक मॅचला अशा सिच्युएशन मध्येच आलाय गोलंदाजीसाठी. ओव्हर मध्ये 8, ओव्हर मध्ये 10, ओव्हर मध्ये 12 आणि पुन्हा एकदा 13 धावेसाठी आलेला आहे. बघूया फलंदाज की गोलंदाज. पहिला बॉल तपेजचा आणि पहिलाच बॉल डॉट येतोय, डॉट येतोय. क्या बात आहे. डॉट आल्यावर टाळ्या वाजतायत. नवापूर गावचे प्रेक्षक इकडे आलेले आहेत. आणखीन एक वेळा मात्र आपण बघू शकता, चेंडू पहिलाच बॉल डॉट फेकलाय तपेशने. हा चेअरअप कॉन्फिडन्स देणारा, ऊर्जा संचारित करणारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल स्ट्राईक वर येतोय सर्वेश. 4 मध्ये 13 ची गरज. बजाव. थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज प्रणय आलाय मैदानाच्या आतमध्ये, परंतु नो स्ट्राईकला असेल. 2 डॉट बॉल आलेत. चेंडू 4 असतील, धावा बनवायच्या 13. यानंतर एक मॅच जिथे आपण बघू शकतात, एक बाजूला शौर्य 11 बोईसर, दुसऱ्या बाजूला टीम असेल कोळी बॉईज दांडी, आणि दांडी संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून फिल्डिंग निवडली आहे. बॅटिंगसाठी तयार आहे त्या शौर्य 11 बोईसर टीमने. आज सर्वेशने या करता तर स्ट्राईक घेतली होती. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, टक करून आवाज आला आणि हा मधुर आवाज ऐकल्यावर प्रेक्षकांची शांतता देखील ऐकायला मिळाली. पिन ड्रॉप सायलेन्स. षटकार एसडीजे.
थँक्यू. काय स्पर्धा केलेल्या सर्व्हिससाठी अप्रतिम. त्याने सांगितलं की हे मैदान म्हणजे माझं दुसरं मैदान आहे, मी इकडेच प्रॅक्टिस करत असतो. आणि नजर रोजची 3-7 स्कोरबोर्ड. चांगला बॉल आलाय 2 मध्ये 7 ची गरज. तपेश तापलाय. आता थोडं मात्र माहोल गरम झालंय. इथे मात्र 2 मध्ये 7 कंप्लीट चेस आहे, म्हणजे एक तरी धाव यावीच लागली या बॉलवर. 26 झालेत आणि 2 मध्ये 7 ची गरज. लास्ट 2 बॉल. पाहूया काय होणार. आहो सर्वेचा फटका जास्त लांब नाही गेलाय आणि कॅच टेकन. विकेटचं पतंग 1 मध्ये 7 बजाव. थँक्यू. बघा एन्जॉय करतायत कॅमेरा. प्रेक्षकांवर जाऊ द्या कॅमेरामॅन. काय एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळते. बघा नवापूरचे प्रेक्षक वर्ग, क्या बात आहे नवापूरकर. टाळ्या जोरदार. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये. आज सपोर्ट असणं गरजेचं आहे. बघा जल्लोष. ओम साई स्पोर्ट्स हे चॅनल आपण बघू शकतात. दानिश जैनचा मोठा फॅन प्रतीक संघे. फटका बसलाय आणि मॅच विन होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम नवापूर बी, कॉंग्रॅच्युलेशन टीम नवापूर बी. अप्रतिम. आणि चला मैदानामध्ये येऊ नका प्रेक्षकांनी विनंती आहे. मॅच सुरू करू द्या. नवापूर संघ सपोर्ट करा. मॅचला करायचे स्टार्ट. मैदानामध्ये गर्दी करू नका. आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. या मॅच मध्ये निखिल या आपण सुपर बॅटिंग केली आणि निखिल ठरतो या मॅचचा हिरो.